शेवट केला त्याचं नाव ऐकण्याची इच्छा. नाव माझं कार्तिकेय. स्कंद कार्तिकेय. षडानंद. काय झालं? आश्चर्य वाटू लागलं. आश्चर्य? आजपर्यंत ज्याला दानवांचा पुळका होता तो देवतांच्या बाजूला कधी काय वळला? कोण? मी तुझ्याच बाबतीत बोलतो. नेमकं काय बोलायचंय? एकच. काय? केवळ दानवेश्वर बळीयाचा पुत्र बाणासूर. या बाणासुरानं केवळ शिव शंभू महादेवांची ज्यावेळी भक्ती केली, शिव शंभू महादेव प्रसन्न झाले, त्यावेळी काय मागून घेतलं तर विश्वाच्या ठिकाणी बाणासूर हा शिव शंभू महादेवांचा पुत्र म्हणून ओळखला जावा. त्याच वेळी तुझ्या मुखातील शब्द की हे बाणासूर, याच्या पुढं तुम्हा दानवांच्या सहकार्यासाठी सर्वतोपरी हा कार्तिकेय उभा असेल. मग बाणासुराला दिलेला शब्द आज माघारी घेतलास की का? थांबासुरा पद्म. भविष्य फार छान सांगितला. बोलण्याचा गर्भित एकच. अजून बाणासुराचा आणि माझा संबंध केव्हाही आला नाही. काय पटवून देतोय. हा? ऐकून घ्या. मी तुमच्या नेत्रासमोर जो उभा आहे ना, तुम्ही कुठं उभा आहे याची कल्पना तुम्हाला असेल. आता मी इथं आलोय, मला कोण कोण घेऊन आलो, कुठच्या रथातून घेऊन आलो याची कल्पना तुम्हाला नसेल. आता राहता राहिला विषय बाणासूर, होय ना? सांप्रत तुम्ही कुणाच्या वतीनं युद्ध करता आहात? तारकासुराच्या वतीनं. तारकासूर हे तुमचे कोण? बंधू. ज्येष्ठ की कनिष्ठ? कनिष्ठ बंधू. कनिष्ठ? हो. तुझ्यापेक्षा कनिष्ठ, हो. होय ना? मग अद्याप तारकासुरच मेला नाही, बाणासुराचा काय संबंध? हे कार्तिकेय, जन्माला आल्या आल्या तुला युद्धाला उभं केलं नाही. मुळीच नाही. जन्माला आल्यानंतर ऐक, हा, जन्माला आल्यानंतर कैक वर्ष तुझ्याकडून तपश्चर्या. शब्दांना लगाम द्या. काय म्हणालात? कित्येक वर्ष झाली माझ्या जन्माला. मी जन्माला आलो तिथे तुम्हाला माहिती आहे? कधी जन्माला आला? ऐका, मी सांगतोय ते कर्ण उघडं ठेवून ऐका. उगाच काही बोलू नका. मी जा बोलतो ते सत्य आणि सत्य, त्याच्यापेक्षा वेगळा जर तुझा काय असेल तर ऐकायचं. कारण माझा जन्म केव्हा झाला, कुठं झाला आणि किती दिवसापूर्वी झाला हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. कारण माझा जन्म झालाय तो ऐकून घ्या. माझा जन्म झालाय तो मार्गशीर्ष शुक्ल षष्टीच्या दिवशी. या दिवशी माझा जन्म झाला. आता तुम्हाला सांगतोय ते सर्व काही कर्ण उघडं ठेवू नये का? माझं कर्ण उघडच आहे. ऐका, माझा जन्म झाला त्यावेळी केवळ माझ्या माता म्हणजे 6 माता, या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलो. त्यावेळी मला 6 मुख नव्हती. मी जन्माला आलो तो एकाच मुखानं जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर माझ्या मातेची इच्छा एकाच वेळी 6 मातेंचा पान्हा तू भक्षण करावास. म्हणून माझ्या मातेंच्या इच्छेसाठी मी 6 मुख म्हणजे षड, त्यावेळी षडानन ही पदवी मला प्राप्त झाली. 6 मुखा मी प्राप्त केली. त्याच्यानंतर एकाच वेळी माझ्या मातेत केवळ मी पान्हा भक्षण केला. माते समोर माझी इच्छा प्रस्थापित केली. आई, तुमचा पान्हा आम्ही प्राशन केलंय, अर्थात काही क्षण मला इथं विसावा घ्यायचंय. आता त्याच्यासाठी मार्गक्रमण करत असताना मला विश्वामित्रांची भेट झाली. विश्वामित्र माझा गुरु होय. गुरुच्या जागी आम्ही त्यांना पूज्य मानिलो आणि त्यावेळी त्यांनी माझं गुरुत्व स्वीकारिलं. इकडे क्रौंच पर्वतावर पाऊस पुराण पावत होते म्हणून एकाएकी शरवर्षाव करण्याचं कार्य या कार्तिकेयानं केलं, म्हणजे स्कंदानं केलं. त्यावेळी देवराज इंद्राला त्या गोष्टीचं वाईट वाटलं म्हणून केवळ
त्यांनी दानवांची निर्मिती केली. आता ते कोण म्हणून मला विचारू नका, हे तुम्ही शोधा. आता त्या दानवांची निर्मिती केली, त्यावेळी त्यांना सुद्धा चेरीस आम्ही आणलं. देवराज इंद्र आम्हाला शरण गेले. तिकडे कैलासावर प्रकार असा घडला, पार्वती मातेला आणि शिव शंभू महादेवाला अधिक आनंद होत होता. त्यावेळी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यावेळी त्या संभ्रमाचं निर्मूलन करण्यासाठी देवर्षी नारद तिथपर्यंत गेले आणि त्यांनी कथित केलं की तुम्हाला पुत्र संतती प्राप्त झाली म्हणून तुम्हाला आनंद होतोय. त्याच्यानंतर प्रकार असा घडावा, देवराज इंद्र शरणांगती येण्यापूर्वी त्यांनी माझ्या उजव्या बाहूवर वार केला. जन्माला आलो आणि बाप झालेला पहिला कार्तिक होय. माझ्या उजव्या बाहूवर वार केला. शाख नावाची असुर निर्मिती, असुर जरी असला तरी तो सत्कर्मानं वागणारा. दुसरा डाव्या बाजूला वार केला. विशाख नावाचा पुत्र जन्माला आला. माझ्या मणक्यावर वार केला. नैगम्य नावाचा पुत्र जन्माला आला. त्यावेळी देवराज इंद्र मला शरण गेले आणि मला देण्यासाठी 100 केवळ चाकांचा अश्व शिव शंभू महादेवांनी माझ्यापर्यंत पाठविला. प्रकार असा घडला, त्या गोष्टीला मी मज्जाव केला, कारण कैलासावर मला जायचं नव्हतं. आणि त्यावेळी केवळ शिव शंभू महादेवांची शपथ नंदिकेश्वरानं मला घातली. प्रकार असा घडला, केवळ शिव शंभू महादेवाची शपथ पाळते मी तुडवणार नव्हतो म्हणून माझ्या मातेंचा त्याग केला. कैलासावर गेलो. कैलासावर गेल्यानंतर काय घडलं, शिव शंभू महादेव यांनी स्वतःचा पुत्र म्हणून मला स्वतःच्या कंठी स्वतःच्या भाऊपाशात घेतलं. त्यावेळी देव देवतांच्या मुखात शब्द बाहेर पडले, देवा याचा जन्म तारकासुराच्या वधासाठी झाला. मग असं असताना याला केवळ नयनदीपक राज्य निर्माण करून देण्याची वेळ आहे. त्यावेळी एका पर्वतावर ते नाव मी तुला कथित करणार नाही, मी तुला विचारणार सुद्धा नाही. होय, त्या पर्वतावर केवळ त्वष्टा विश्वकर्मा, 5 विश्वकर्मा, त्यातील एक म्हणजे त्वष्टा, त्या विश्वकर्मानं मला एक सुकुमार नगरी प्राप्त करून दिली. इकडे काय घडलं, नारद नावाच्या ऋषीनं अश्वमेध यज्ञ केला. प्रकार असा घडावा, त्याच्या यज्ञातून अज पळून गेला आणि त्यावेळी नारद नावाचा ऋषी माझ्यापर्यंत आला. साकल वर्तमान कथित केलं आणि त्या अश्वाच्या शोधात एका व्यक्तीला आम्ही तिथं पाठविलं. प्रकार असा घडला, तो त्याच्या मागावर राहिला. तो एकेवेळी स्वर्गात जायचा, मृत्यूलोकात जायचा, पाताळात जायचा, फिरून फिरून पुन्हा तो माझ्या पायाजवळ आला. प्रकार असा घडला, अजांचा देव मीच झालो. त्याच्यानंतर प्रकार असा की केवळ तारकासुर आणि आमचं कित्येक कालावधी युद्ध चालू आहे. त्या युद्धात अजून तारकासुरच मेला नाही तर भानासूर कसा जन्माला आला. गोष्ट छान सांगितली. गोष्ट हे माझी जीवन कथा सांगितली, याला गोष्ट म्हणू छान नको. सांगितली. अजून थोड्या वेळा सांगितली असती तर इथं झोपलो असतो. याच्या मुळाशी कारण आहे, ज्यावेळी तारकासुराला मारण्यासाठी म्हणत तुझा जन्म झाला होय ना, मग तारकासुराला मारण्यापूर्वी देवतांनी तुझ्याकडं सेनापती पद दिलं होय ना. देवतांचा सेनापती म्हणून तुला उभा केला. तो देवतांना केवळ स्वतःच्या प्रत्येक देवतांना काही अंशी तुझ्या शरीरात प्रवेश केला म्हणून सेनापती पद दिलं, की फक्त तुला तारकासुराच्या वधासाठी जन्माला आला म्हणून सेनापती पद दिलं? तारकासुराचं मरण काय, तारकासुराचं मरण कोणतं, शिव शंभू महादेव यांच्या पवित्र विद्यापासून ज्या व्यक्तीचा जन्म होईल त्याच्या करवी तुझं तारकासुराचं मरण, बरोबर. मग असं असताना देवतांनी नाट्य घडविलं. आता थोडक्यातच सांगतोय, देवतांनी नाट्य घडविलं आणि त्या नाट्यातून माझा जन्म झाला. मग असं असताना ज्यावेळी जन्म झाला, मी माझ्या पितृदेवतेपर्यंत गेलो. त्यावेळी देवतांनी अनेक आयुध माझ्या स्वाधीन केली. त्याच्यावर तुझं काय मत आहे?
माझं एकच मत आहे. काय ते? ते काय, जे तू फिरून 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 जे काही सांगतोस, हं. जे काही सांगतोय त्याच्यामध्ये तुझी भक्ती सुद्धा झालेली आहे, जी तू सांगण्यासाठी नाकारतोय. मला सांग, का नाकारतोय ते कळत नाही. मी भक्ती केली. अरे आता सुद्धा मी व्रत असते, आता सुद्धा मी व्रत असते. वरद गणेशाची भक्ती चालूच आहे आणि ते व्रत मी सुरू केलेलं आहे. त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? माझं ते मी तुझ्या म्हणण्यावर माझा मग आता तू म्हणतोयस भक्ती. मी काय म्हणालो, काय? जर का विश्वाचा उत्पत्ती करता ब्रह्मदेवाला जर का सहस्त्र वर्ष भक्ती करावी लागत असेल, विश्वाचा पालन करता जर का महाविष्णू, त्या महाविष्णूला जर का सहस्त्र वर्ष जर का तपासाधना करावी लागत असेल, मग ती बंधनं तुला काय? याला कारण आहे, विश्व कल्याणार्थ माझा जन्म झाला. आता तू भक्तीचा मुद्दा काढलास म्हणून तुला विचारतोय. तुम्ही भक्ती केलातच, देवराजावर मात केला, कुणाच्या पुण्याईनं? कुणाच्या बंधनं? कुणाच्या पुण्याईनं? आमच्या बंधनं. तुझ्या नाही. काही बोलू नकोस, आता पावाटा काढू नकोस. या तुझी पुण्याई नाही, तुझ्या दोन्ही भावांची सुद्धा पुण्याई नाही. हा मग? या तुझ्या बापाची आणि तुझ्या आईची पुण्याई, तुझ्या आई बापाची पुण्याई. हा. आता ती कशी ते सुद्धा सांगतो, तेव्हा तरी पुढे तुला उपयोगाला येईल. ऐक. कार्तिकेय, काय? माझ्या उपयोगाला काय येईल ते बघू नको. तुझा मुद्दा कसा सुरळीत चालेल ते बघ. माझा हे मला काय सोपा पडेल, माझ्या नादी लागू नको. हा? मित्रत्र कुणाच्याही नादाला कार्तिकेय नाव जर नाही विसरायला लावलं, मला हे तर पद्मा नावात मग सांगणार. आता मला सुद्धा पाहिजे. काय करू शकतोस ते हवं ते कर. मी तुला संधी दिलेली आहे, तुझ्या बुद्धीनं जे काही होईल मी तर उभं आहे. हवं ते मग ब्रह्मदेवांकडे का गेला होतास? मी ब्रह्मदेवांजवळ गेलो. हो. कोणा कारणास्तव? ओम या शब्दाचा अर्थ विचारण्यासाठी ब्रह्मदेवांकडे गेलास की नाही? मी नाही गेलास. नाही गेलो. वा. मी गेलोच नाही. तुझा बोलणं मला खूप आवडलं. नाही बोल तू मुद्दा विचारला मुद्दा की स्पष्ट त्याने कर. केलं नाही. मुद्दा स्पष्ट कर. तुला सुद्धा मी प्रश्न विचारणार आहे. स्पष्ट हा, ऐक. बोल. मी प्रश्न विचारला नाही, मी तुला विचारलं. हा? प्रश्नाची जर भीती असेल तर विचार. मला भीती नाही. हा. इथं आलोय हे. मुद्दा मी इथं आलोय तो निष्क्रियतेच्या भीतीनं नाही. हा, आम्ही सुद्धा इथं आलोय तर हा, कसा इथं आलोय? आलोय तो खंबीरतेने उभा राहण्यासाठीच आलोय. बोल. मी सुद्धा इथं सुरुवातीपासून मजबूतच पाय राहून ठेवलेला. मला पाहायचंय. बोल. मी जरी बाधा आली तरी मी डाग मारणारा नाही. नाही नाही, ते कळत आहे तुझ्या तुझ्या विनोदी स्वभावावरून सगळं काही स्पष्ट कळतंय. बोल. ऐक, साऱ्याच गोष्टी उडवा उडवीने चालत नाही. नाही तू तेच करत होतास. मग तू उडवाउडवीच्या गोष्टी करतोस. विनोद जरा थांब, करतोय, त्याचं जर वाईट वाटत असेल जरा थांब. करत नाही. मग तू जर का असं बोलत असशील तर मी माझी जन्मकथा सांगत होतो त्यावेळी काय बोलत होतास? काय बोललो? हा, तुझी बोलण्याची पद्धत का? जन्मकथा ज्यावेळी सांगत होता त्यावेळी एकही शब्द बोलला नाही. याला मी गोष्ट जन्मकथा सांगून झाल्यानंतर सांगितलं. नाही. गोष्ट छान सांगितली. छान छान विनोद छान करतोस. पण ऐक, मी मी का माझी जन्मकथा सांगितली? व्यक्ती उभी राहिली म्हटल्यानंतर जो- काही अंगात त्याच्या जो- असायला हवी. जो अजून जन्माला आला नाही त्याचं नाव घेतलंस म्हणून सांगितलं. कोण? ठीक आहे, बोल. ब्रह्मदेव अजून जन्माला आला नाही. मी बाणासुराचं बोलतोय, तू पुढचं बोल. मग नेमकं तू काय सांगतोय ते कळायला हवं ना. नाही तुझं तुला कळत नाही. विश्व माझं मला जर कळालं नसतं तर दानादान कुणा सर्वांची जी उडविली ती उडविलीच नसते. मी मगा म्हणालो. मी काय म्हणालो, हा. आता ब्रह्मदेवांपर्यंत पोहोचलो तो तू म्हणतो तो जन्माला आला नाही त्याचं तू बोलतो. मला नेमकं कळायला हवं नाही ना. तू बोल आता बोलच. ज्या ब्रह्मदेवांपर्यंत गेलास, ओम या शब्दाचा अर्थ त्यांना विचारिलास. तू एक लहान बालक म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याने नाकारिलं. मग त्यांना तू विश्वाचं ज्यांनी उत्पत्ती केली त्या उत्पत्ती करत्याला तू बंदिवान करून ठेविलंस. मग बंदिवान करून ठेवल्यानंतर शिव शंभू महादेवांनी विश्वाची उत्पत्ती करती ब्रह्मदेव आहेत याची ओळख, त्यांची पुरती ओळख तुला करून दिली. त्यावेळी त्यांना मुक्त तू केलंस. म्हटल्यानंतर जे विश्वाचे उत्पादन करते जे ब्रह्मदेव आहेत त्यांना निदान बंदिवान करताना तरी देवतत्वातील आहे त्याचा विचार करायला हवा. मला सांग,
तू म्हणतोयस ब्रह्मदेवांपर्यंत आम्ही गेलो. ठीक आहे, मान्य करूया. ठीक आहे, मान्य करूया. पण नको. जरा ऐक, माझं ऐक. हा. अगोदर पुढचं की नंतरच याचा जरा अभ्यास कर. राहिला मुद्दा. माझ्या तू अभ्यासाची तू चिंता करू नको. तू काय बोललास? हा. त्रिभुवनाची दाणादाण उडवली. मी मगा म्हणालोय ही तुझ्या आई बापाची पुण्य आहे, तुम्ही काहीच केलं नाही. ए, काय आई पुण्याईचा सांगू नको. काय एक लक्षात ठेव. काय बोलतोय इथं मी सुरापद्म बोलतो. हा. पुण्याई कशाला बोलतात? हा. माझ्या पृष्ठभागी जे जे संकट येईल ते संकट निवारण करण्यासाठी पुण्याईची गरज. लक्षात आलं की नाही? आई बापाने काहीच पुण्य केली मी पुण्याई केली नाही असं म्हणतच नाही. मग असं कशावरून तू बोलू शकतोस? हा. मग मला सांग, हा. तुझी पितृदेवता हा. वरांग यांनी देवराज इंद्रावर स्वारी केली होती. बजरंग. वज्रांग यांनी देवराज इंद्रावर स्वारी केली होती. निश्चितच. केली होती. हो. मग काय झालं? काय झालं? काय झालं? वरांग त्याच्या समोर चाललं, केवळ त्यांचे पराक्रम चालले नाही, त्यावेळी त्यांचं युद्ध हे केवळ ब्रह्मदेवांपर्यंत येऊन पोचलं. आणि ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की हे युद्ध तुमचं का चालू आहे. त्यावेळी तुमची पितृदेवता यांनी काय सांगितलं? देवराज इंद्रावर मी मात करू शकलो नाही. देवराज इंद्रावर मी मात करू शकलो नाही म्हणून माझ्या कुशिकुलाचे आपत्य येईल, त्यानं देव देवतांवर मात केली पाहिजे. त्यावेळी